मित्रांनो आमच्या श्रीकांत ना म्हणजे रिव्ह्यू साठी काही करेल बरं का. म्हणजे क्लिक बेट टायटल तर असले टाकतो म्हणजे विवोचे फोन घेऊच नका. म्हणजे ह्या व्हिडिओचं टायटल ते आहे. हा व्हिडिओ बेसिकली मी सांगणार आहे तुम्हाला की विवोचे कुठले फोन तुम्ही घ्यायला पाहिजेत आणि कुठले नाही. पण म्हणजे हा सर हे मागचे ना सॅमसंगचे आणि ऍपलचे आणि ह्याचे सगळे मी असेच केलेले होते. बघा तुम्ही हा कसा चालतो. ह्याचे 2 लाख व्ह्यूज तरी येतील असा आमचा हा श्रीकांत. आणि एक गोष्ट सांगू का, विवोने गेल्या 6-8 महिन्यात खरंच काही चांगले फोन्स लॉन्च केले. आधी आपण विवोचे फोन म्हटलं की म्हणायचो अरे फक्त दिसायला आणि कॅमेरा चांगला आहे, सेल्फी कॅमेरा पाहिजे असेल, चांगला कॅमेरा पाहिजे असेल तर विवोचा डोळे बंद करून फोन घे. पण आता त्यांनी डिस्प्ले परफॉर्मन्स वरती सुद्धा खूप काम केलेलं आहे. आणि आत्ताची जी विवो V40 सिरीज आहे त्यांच्याबद्दल बोलणार आहे. पण प्रत्येक प्राइस कॅटेगरीमध्ये तुम्ही विवोचा फोन जर का विवोचे तुम्ही फॅन असाल, पहिल्यापासून जर का तुम्ही विवोचा फोन वापरत असाल तर तुम्ही विवोचे कुठले फोन्स घ्यायला पाहिजे हा व्हिडिओ आहे. मी आजकाल बाहेर जातो ना, हिंदीपेक्षा मराठीचे जे मी पुण्यात वगैरे गेलो, मुंबईत गेलो, ते नक्की येऊन मला आवर्जून सांगतात की सर मी तुमचा मराठीचे व्हिडिओ बघतो. हिंदी ठीक आहे पण मराठीचे व्हिडिओ बघतो, मला फार आवडतात. आणि हे जेव्हा म्हणतात ना तेव्हा मला इतकं बरं वाटतं. यु नो मराठीचे जे आमचे फॉलोअर्स आहेत ना, दे आर रिअली इंटिमेट. त्यांना खूप आवडतं आम्ही जे काय करतो आणि मला सुद्धा तितकंच जास्त आवडतं तुमच्यासाठी हे व्हिडिओज करायला. तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आपली मराठी टेक कम्युनिटी अजून आपण वाढूया. चला आता सगळ्यात आधी 10,000च्या खाली बजेट तुमचं टाईट असेल तर तुम्ही विवोचा फोन कुठला घेतला पाहिजे. एक तर मित्रांनो हा आता मी iQOO Z9 लाईट तुम्हाला इथे दाखवलेला आहे, पण हा बेसिकली रिब्रँडेड आहे. जो T3 लाईट म्हणून येतो 11-11.5 हजारापर्यंत मिळतो. पण इसेन्शियली ऑफर्स वगैरे मध्ये घेतलं, एक्सचेंज वगैरे केलं तर 10,000च्या खाली मिळतो. एक तर 5G फोन आहे, Dimensity 6300 त्याच्यामध्ये प्रोसेसर आहे, 4.5 लाखाच्या वरती अंतुल स्कोर येतो, 4GB रॅम, 6GB रॅम आहे, LPDDR4X रॅम टाईप आहे, 128 स्टोरेज, हो eMMC 5.1 आहे. पण तरी त्या प्राइसच्या मानाने मी म्हणेन ठीक आहे. 5000 mAh ची बॅटरी सुद्धा आहे आणि सोनीचा सेन्सर आहे, त्यामुळे कॅमेरा सुद्धा डिसेंट. पण हो, 2 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा घेण्याच्या अगोदर. एक तर वॉटर ड्रॉप नॉच आहे, म्हणजे ती थोडी डेटेड दिसते, तर ती एक गोष्ट आहे. आणि ह्या प्राइस रेंजमध्ये परत 11-11.5 मध्ये तुम्हाला मोटो G34, पोको M6 Pro जे जास्त चांगले परफॉर्मन्स देतात असे फोन आहेत. सो कीप दॅट इन माइंड. पण आता तुमचं बजेट जर का 12 ते 15 हजार म्हणजे 13-14 असेल तर मी म्हणेन विवो T3X कडे बघा. 13,500चा फोन आहे आणि ह्याच्यामध्ये हायलाइट काय माहिती का, बॅटरी. म्हणजे 6000 mAh ची बॅटरी आहे, ती माझ्या हिशोबाने खरंच चांगली आहे आणि परफॉर्मन्स सुद्धा चांगला आहे. मी हे सांगितलं गेले काही महिने जे विवोने नवीन फोन्स लॉन्च केले आणि दर 6 महिन्यांनी ते नेक्स्ट जनरेशनचा फोन लॉन्च करतात, त्यांनी परफॉर्मन्स वरती फोकस केलेलं आहे. ती एक चांगली गोष्ट आहे. आता ह्याच्यामध्ये T3X मध्ये सुद्धा 6 Gen 1 येतो जो 13-13.5 हजारच्या मानाने डिसेंट 5.5 लाखाचा वगैरे अंतुदू स्कोर देतो. तर तुम्हाला गेमिंग वगैरे करायची असेल तरी तुम्ही करू शकता. आणि जसं सांगितलं 6000ची बॅटरी आणि 40 वॉट चार्जिंग आहे. सो बॅटरी, चार्जिंग, परफॉर्मन्सच्या बाबतीत आणि डिस्प्ले सुद्धा चांगला आहे. फुल HD प्लस 120 हर्ट्झ आहे. फक्त एमोलेड नाही. एमोलेड असतं तर अजून चांगलं झालं असतं. मी तर मग म्हटलं असतं वाह, पण एमोलेड नाही, IPS LCD डिस्प्ले, एवढं लक्षात ठेवा. बरं, विवोच्या फोन्स अजूनही सांगायचं झालं ना तर मी पहिल्यांदाच विवोचा फोन वापरतो आणि त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. पण फंटस चॉईस बद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला खाली कमेंट्स मध्ये सांगा. पण 20,000च्या खाली जर का तुमचं बजेट असेल तर विवो T3 कडे बघू शकता. अगेन इथं सुद्धा मी इनफॅक्ट म्हणेन की 20,000च्या खाली दिस गिव्स बेटर परफॉर्मन्स देन मोस्ट फोन्स. विवोच्या फोन बद्दल असं कमीच ऐकायला मिळतं की परफॉर्मन्स साठी चांगला आहे, पण आहे हा T3 का, कारण की Dimensity 7200 प्रोसेसर येतो, ज्याचा अंतुदू स्कोर 7.5 ते 8 लाखापर्यंत येतो. म्हणजे तुम्ही मीडियम टू हाय सेटिंग्स वरती 40 FPS गेमिंग जर का COD मोबाईल वगैरे खेळला तर 60 FPS वगैरे सुद्धा आरामात मस्त मक्खन सारखं खेळू शकता. 8GB रॅम आहे, 128GB बेस स्टोरेज आहे. ह्याच्यामध्ये एकच गोष्ट आहे, आता 20,000च्या खाली दिलं ना तर माझ्या हिशोबाने अल्ट्रावाईड द्यायला पाहिजे होतं. अल्ट्रावाईड नाहीये, तर अल्ट्रावाईड तुम्ही लँडस्केप वगैरे जास्त काढता देन यू शुड नॉट लुक ॲट T3. पण हो, 50 मेगापिक्सेल OIS बरोबर IMX882 सोनी सेन्सर येतो. प्रायमरी सेन्सरने फोटो चांगले येतात, पोर्ट्रेट जे बेसिकली स्ट्रेंथ आहे विवोच्या फोनचं, तर यू कॅन लुक ॲट दॅट. पण हो, अल्ट्रावाईड नाहीये हे क्लिअरली सांगतो. 16 मेगापिक्सेलचा सेल्फी आहे, 5000 mAh ची बॅटरी, 44 वॉट चार्जिंग आहे. पण आता 20 ते 25,000 किंवा 20 ते 27,000 ह्याच्यामध्ये आता इथं ना मी खरं सांगू का, मी रिकमेंड नाही करू शकत. आय बी ऑनेस्ट. म्हणजे का तुम्हाला सांगतो, ऑफलाईन तुम्ही जर का मार्केटमध्ये गेला तर तुम्हाला T2 Pro 23-24 हजाराला वगैरे मिळेल. पण हा आता 10 महिने जुना झाला आणि त्याचं जे 6-8 महिन्यांनी नवीन T3 Pro यायला पाहिजे तो आलेला नाहीये. सो त्या प्राइस रेंजमध्ये मी म्हणेन विवोचं इतका काही खास एखादा फोन नाहीये. सो देन यू कॅन लुक ॲट अदर ऑप्शन्स. आणि 20 ते 25,000 मध्ये भरपूर वेगवेगळे ऑप्शन्स आहे. विवोला ही गॅप जी आहे ती फिल करायची आहे, त्यामुळे T2 Pro स्किप करा. आता जर का तुमचं म्हणजे 30,000च्या जवळपास असेल तर तुम्ही म्हणाल मग V30 सिरीज जी मागची जनरेशनची सिरीज आहे त्याची प्राइस इतकी कमी झाली. आणि ऑफलाईन मध्ये ना मी तुम्हाला खरं सांगतो, विवो V30e म्हणा जो बजेट तो जवळजवळ मला नाही वाटत म्हणजे 25-27 ला 27-28 हजाराला येतो. V30 आहे तो
999 ला आहे, V30 Pro 41,999 ला आहे. ऑफलाईन मार्केटमध्ये या प्राइस मध्ये मिळतात. तर जर का तुम्ही घेणार असाल V30 सिरीज मधले, मी म्हणेन स्किप इट. आय मीन सिरियसली. त्या जागी आता V40 सिरीज जी आलेली आहे ना, अमेझिंग. हो, V40 35,000 आहे. अगदी 30 आणि 31 आणि 32,000 मिळत नाही, तुम्हाला एक्स्ट्रा खर्च करायला लागेल. बट यू आर गेटिंग मच बेटर फोन. तुम्हाला जो फोन मिळतो ना, खरंच खूप चांगला मिळतो. फॉर एक्झाम्पल Vivo V40 मध्ये तुम्हाला स्नॅपड्रॅगन 7 Gen 3 मिळतं, ज्याचा अंतुल स्कोर 8 लाख आहे. 8GB रॅम, 12GB रॅम असं वेगवेगळे व्हेरियंट्स आहेत. 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे OIS सोनीचा. 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड आहे. झाईसची ब्रँडिंग आहे आणि 50 मेगापिक्सेलचा सेल्फी सॉ मिळतो. तर मागं 250ची आणि पुढं 50चा सेल्फी. आणि आम्ही टेस्ट केलेलं आहे, एक्सलंट. इव्हन बॅटरीच्या बाबतीत 5500 mAh बॅटरी आणि 80 वॉट चार्जिंग आहे. त्यामुळे 7 Gen 3 ग्रेट कॅमेराज, 80 वॉट चार्जिंग, 5500 mAh बॅटरी मेक्स इट अ गुड ऑफरिंग. V40 जो आहे 35,000 आय डोंट माइंड. म्हणजे तुम्हाला जर का विवोचा फोन पाहिजे असेल, कॅमेरा चांगला पाहिजे असेल, तुम्ही बघू शकता. पण खरंच तुम्हाला नेक्स्ट लेवलचा कॅमेरा पाहिजे असेल आणि तुमचं बजेट जरा जास्त असेल ना, तर Vivo V40 Pro कडे तुम्ही बघू शकता. 50 मेगापिक्सेलचे 3 कॅमेरा आहेत मागं. 50चा मेन सोनी IMX 921 आहे, OIS आहे. 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड आहे आणि 50 मेगापिक्सेलचा टेलिफोटो सोनीचाच सेन्सर आहे. आणि पुढे सुद्धा 50 मेगापिक्सेलचा सेल्फी सेन्सर आहे. ह्याच्यामध्ये 5500 mAh बॅटरी आणि 80 वॉट चार्जिंग आहे. पण परफॉर्मन्स साठी मला खरंच सरप्राइझिंग वाटलं. त्यांनी 9200 प्लस हा प्रोसेसर दिला, ज्याचा अंतुल स्कोर फ्लॅगशिप लेवलचा 1.4-1.5 मिलियन पर्यंत येतो. म्हणजे विवोचा 50,000च्या खाली प्रॉबेबली वन ऑफ द बेस्ट फोन्स, नॉट प्रॉबेबली वन ऑफ द बेस्ट, नाही बेस्ट फोन विवोचा V40 Pro म्हणेन मी 50,000च्या खाली. बरं, मी इतक्या चांगल्या गोष्टी बोलतोय विवो बद्दल. एक गोष्ट लक्षात, विवोने पैसे वगैरे दिलेले नाहीये, स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाहीये, हा मी क्लिअरली सांगतोय तुम्हाला. पण आम्हाला जे वाटलं विवोच्या फोन्स बद्दल तेच मी तुम्हाला सांगितलेलं आहे या व्हिडिओमध्ये. आता तुम्हाला विवोच पाहिजे आणि कॅमेरा अजून चांगला पाहिजे, तर तुम्हाला एक हिंट देतो. ऑफलाईन मार्केटमध्ये ना 50,000 किंवा त्याच्याही खाली X90 म्हणतो. जनरली आम्ही म्हणतो की जुने फोन, 1 वर्ष जुने फोन वगैरे तुम्ही स्किप करा. हा आहे, पण अजूनही ह्याचा कॅमेरा जो आहे ना, X सिरीजचे कॅमेरा जबरदस्त असतात. 50,000 तुम्हाला स्टॉक क्लिअरन्स मध्ये वगैरे मिळत असेल तर X90 Pro तुम्ही डेफिनेटली बघू शकता. पण हो, अगेन सांगतोय, फक्त कॅमेरासाठी, बाकी नाही. तुम्हाला कॅमेरा सगळ्यात महत्वाचा पाहिजे असेल तर ह्या दोन सॅमसंग आयफोनला सुद्धा हा बीट करतो कॅमेरा. X100 64,000. हा म्हणजे काही व्हिडिओच्या बाबतीत नाही, व्हिडिओच्या बाबतीत मी अजूनही म्हणेन आयफोनच आहे. सॅमसंगचे सुद्धा काही ऍडव्हान्टेज आहेत. पण जनरली जर का बघायला गेलं फोटोच्या बाबतीत तर X100 खरंच चांगला आहे. तो 63-64,000 पर्यंत मिळतो. X100 Pro 89,000 मिळतो. एवढं विवोवरती जनरली लोक म्हणजे विवोच्या फोनवरती एवढे पैसे खर्च करत नाहीत. पण सांगण्याचा माझा उद्देश असा आहे की जर का तुम्हाला विवोचेच फोन पाहिजे असतील, दुसरे ऑप्शन्स आहेत, हे सुद्धा मी तुम्हाला सांगून ठेवतो. घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. आणि मी जो आता फोन वापरतोय X Fold 3 Pro, मी म्हणेन वन ऑफ द बेस्ट फोल्डेबल फोन्स आहे. याच्यामध्ये एकच सांगू का, फंटा चॉईस मला आवडत नाही. बस मी इथं म्हणून टाकले, मला क्लिअरली आवडत नाही. आणि फॉर मी जो एक्सपिरियन्स असतो ना, तो फार महत्वाचा असतो. OnePlus Open मी वापरलेला आहे ह्याच्या आधी, मला त्याचा एक्सपिरियन्स खूप आवडला. पण ह्याचे कॅमेरा काय आहेत मित्रांनो, म्हणजे हा घेतल्यानंतर मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीचा फोटो काढावा, इतका चांगला याचा कॅमेरा आहे. आणि फोल्डेबल मध्ये माझ्या हिशोबाने आतापर्यंत सगळ्यात बेस्ट कॅमेरा मी Vivo Fold 3 Pro, Vivo X Fold 3 Pro चाच म्हणेन. त्यामुळे अगदीच पैशाचा काही विचार नाही, काही नाही, मला पाहिजेच आहे, विवोचाच फोन पाहिजे आहे आणि फोल्डेबलच पाहिजे आहे, तर तुम्ही X Fold 3 Pro कडे बघू शकता. हो, आय लाईक दिस फोन टू बी ऑनेस्ट विथ यू. कॅमेराज तर कळालं मित्रांनो कुठले फोन तुम्ही घ्यायला पाहिजेत. कसा वाटला व्हिडिओ, आवडला ना? तर सांगा अजून कुठल्या ब्रँडचं करायला पाहिजे. असा व्हिडिओ मी प्रत्येक ब्रँडचं करणार आहे, त्यामुळे तुम्ही सजेस्ट करा. जास्त लोक ज्या ब्रँडचं नाव घेतील त्यांचा व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतो. मला जे पाहिजे तेच करणार आहे तुमच्यासाठी. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.